वाटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये प्रकाश जाधव यांनी उपोषणाला केली सुरुवात। आज मुक्ती संग्राम दिन आहे। या निमित्ताने तुम्हाला सांगतो मी वाटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथे मी उपोषणास प्रकाश शेषराव जाधव वाटेगावकर येथे उपोषणास बसलो आहोत। माझ्या प्रमुख मागण्या एक आहेत की 2 वर्षाखाली जो अपहार झाला त्यामध्ये अंकुश सूर्यवंशी यांनी 15 ते 20 लाख रुपयाचा अपहार केला, त्यामध्ये ते निलंबित झाले। पण त्याची शासन दरबारी तुम्हाला सांगतो त्यांनी जे अपहार केला त्याची चौकशी न लावता त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले नाहीत। दुसरी गोष्ट म्हणलं तर तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आजही आमच्या ग्रामपंचायतचे 1 ते 33 रजिस्टर हे त्यांच्याकडे पूर्ण आहेत, तरी पण ते म्हणत आहेत की उपसरपंच आणि ग्रामसेवक हे संगनमत करून ते गावामध्ये म्हणत आहेत की तुमचे ते रजिस्टर हे जाळण्यात आले, ते आमच्या ग्रामपंचायत वाटेगावला देण्यात यावे। पुन्हा हातगाव ते वाटेगाव हा रिंग रोड झालेला आहे, तो पण तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले आणि अर्धवट काम करून त्याची बोगस बिले उचलण्यात आली। पुन्हा माधव पाटील जवळगावकर यांच्या निधीतून 2 कोटी रुपयाचं मागासवर्गीय आणि पुनर्वसनमध्ये कामे आजही चालू आहेत, ती पण निकृष्ट दर्जाची होत आहेत। आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये ओबीसी महिला ही कोंडाबाई दत्तराम माने गोविंदाल असून ह्या अशिक्षित असल्यामुळे आजही त्यांच्याकडे ओबीसी नावाचं सर्टिफिकेट नाही। त्याचा आधार घेऊन उपसरपंच साहेबराव पाटील जाधव हे ग्रामसेवकाला हाताशी धरून चुकीचे अभिलेख तयार करणे, चुकीचे आजपर्यंत त्यांनी कुठलीच ग्रामसभा किंवा मासिक सभा न घेणे, अशा प्रकारचे तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार चालू आहे। अशा या प्रमुख मागण्या आहेत, ह्या मागण्या माझ्या पूर्ण झाल्या पाहिजेत। हे फार मोठ्या याच्यामध्ये प्रमाणात ऐकायला मिळते, याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया? अगोदरचे जे ग्रामसेवक होते अंकुश सूर्यवंशी यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला आणि त्यांच्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आलेले माधव कदम हे पण तुम्हाला सांगतो त्यांच्याच चालीवर चालत आहेत। त्यांनी 2 वर्षापासून कुठलीच ग्रामसभा मासिक सभा किंवा 15व्या वित्त आयोगाचा आम्हाला कुठलाही त्यांनी हिशोब दिलेला नाही। त्यांची पण चौकशी करण्यात यावी आणि त्या कामामध्ये सुद्धा त्यांनी दिरंगाई केलेली आहे। ते त्यांचे पण कामे तुम्हाला सांगतो अर्धवट आहेत, पूर्ण कामे त्यांनी कोणतीच केलेली नाहीत, ते पण निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत। त्यांचीही चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी शासनाला विनंती आहे। हे म्हणत आहेत की यादी 2016 मध्ये झालेली आहे, पण त्यांनी ती 2016ची यादी रद्द करून 2022 मध्ये आपापल्या समर्थकाचे नावे त्यांनी टाकून त्यामध्ये अनेक धनदांडगे लोकांचे नावे टाकले आणि आजही वस्तुस्थितीमध्ये कमीत कमी 75% लोकांचे घरं बांधलेले आहेत। पण हे बिले काढण्यासाठी त्यांच्याकडून आजही उपसरपंच आणि ग्रामसेवक हे लोकांकडून पैसे घेऊन त्यांचे बिले काढण्यामध्ये येत आहेत।